तर इथे आपण राहत होतो. बाय अमोलदा, बाय टीम. चला भेटूया मुंबईमध्ये परत. बाय. थँक्यू. बाय. तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. मी प्रतीक साळुंके आणि आज तारीख आहे 3 जुलै 2023. आपण निघालो आहोत मनालीला जायला आणि आता वाजलेत सकाळचे 2:45 आणि इथून 5 मिनिटावरच आपला बस स्टँड आहे. म्हणून आपण हा जवळचा गेस्ट हाऊस बुक केला होता इकडे. तर बसची तिकीट आपण ऑनलाईन काढली आहे HRTCच्या साईटवरूनच आणि ज्याचे 655 रुपीज पर पर्सन तिकीट पडली आपल्याला. जी किलोंगला सोडणार आपल्याला, बिकॉज इथून डायरेक्ट मनालीला बस नाही आहे. तुम्ही इथून कॅब वगैरे करू शकता, पण त्याचे 2200-2400 वगैरे घेतात. किंवा डायरेक्ट जर तुम्ही 6 जणांसाठी गाडी केली तर 30,000 रुपये घेतात. एवढे पैसे टाकण्यापेक्षा आम्ही बस केली आहे. तर हा बस स्टँड आहे आणि इथे टॅक्सीज वगैरे पण मिळतात आणि इथे बसेस लागल्यात जम्मू काश्मीर स्टेटच्या आणि हिमाचल स्टेटच्या पण आहेत. लेह, किलांग आणि दिल्ली. मनाली बोलतात पण किलांगवरून तुम्हाला मनालीला वेगळी बस करायला लागते. इथे येऊन पण तुम्ही डायरेक्ट तिकीट काढू शकता जर गर्दी नसेल तर चांगलं आहे, नाहीतर बेस्ट आहे की ऑनलाईन तिकीट बाय करा. एक स्टॉप घेतला मध्ये. आता आपण इकडे टी ब्रेकसाठी पांग म्हणून आहे तिकडे आलो आहे. आता पांग म्हणून तिथे पोचलो आहे. मध्ये खूपच जास्त थंडी होती. एक हायएस्ट पास पण लागला, पण इच्छा नव्हती की उठून व्लॉग करावी, एवढी झोप होती डोळ्यावर. ऑलमोस्ट आपण 200 किलोमीटर आलो आहोत आणि 253 किलोमीटर अजून बाकी आहे. 5 तास झालेत. तर इथे पण मस्त मस्त व्ह्यू भेटतात रस्त्याला. पण आपण गव्हर्नमेंटच्या बसमध्ये जातोय त्यामुळे उतरून उतरून वगैरे काय करू शकत नाही. म्हणजे स्टॉपला थांबलोय. छोटासा इकडे बाजूला छोटासा बाजार आहे जिथे प्लास्टिकची मांडी, थर्मास वगैरे आणि कपडे वगैरे मिळतात. खूप जणांनी असं परचेस केले. प्लास्टिकचे डबे, असं बांधायच्या डोक्याला. तर आधी आपल्याला सरजू लागेल आणि त्याच्या पुढे मग मनाली. आधी किलांग आणि मग मनाली. आणि हा व्ह्यू आपण जिथे स्टॉप घेतलाय तो. तर आता सरशूच्या थोडं पुढे थांबलं आहे. तर इकडे जेवणासाठी ब्रेक दिला आहे आता अर्ध्या तासाचा. तर आम्ही दाल चावल आणि राजमा चावल वगैरे मागवले, सूप मागवलं आणि मॅगी मागवलं. खायला पण भीती वाटते कारण लांबचा प्रवास आहे आणि वॉशरूमचे वांदे सगळ्या ठिकाणी. तरी पण खाऊया आता, बघूया. अजून माझ्या मते 80-90 किलोमीटर किलोंग बाकी आहे आणि त्याच्या पुढे परत 70 किलोमीटर मनाली आहे. बघूया किती वेळ लागतो आहे आपल्याला जायला. तर हा ढाबा आहे ना तो भारी आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, डायरेक्ट बेडच आहे. म्हणजे जे बायकर्स वगैरे येतात ना दमून, ते डायरेक्ट लांब लेट होतात तिकडे, झोपतात सगळेजण. जी बस आपण केलॉंगसाठी पकडली होती ते आता आम्ही केलॉंगला पोचलो. आता 5 वाजले, लवकर आले 1 तास तरी पण खूप टाइमपास ट्रॅफिक आणि याच्यानंतर पण
1 तास लवकर आलो. हे आहे केलॉंगचं बस स्टँड. इथून भरपूर साऱ्या बसेस मनाली आणि चंदीगडला जातात आणि दिल्लीला सुद्धा. आधी आपली ही बस होती, आता ही बस चेंज करून ही बस घेतली. ह्याच्यात बॅगा टाकल्यात आणि आम्ही तयारीत आहोत निघायच्या. आता केलॉंगपासून मनाली पर हेड तिकीट आहे 155 रुपीज. आपले 6 जणांचे 930 झाले. फायनली आम्ही पोचलो आहोत मनालीला. ऑलमोस्ट 17-18 तास झाले. 3:30 वाजता सकाळी निघालेलो पहाटे. आता 8 वाजलेत. 8 वाजता पोचलो आहोत. हा बघताय तो तुम्ही माल रोड आहे मनालीचा. आता इथे स्टे घ्यायचा आहे, ते विचार करतोय कसं काय करायचं ते बघूया आता. ही रूम मिळाली आपल्याला. हे आहे वॉशरूम. 24 आवर्स गरम पाणी, टॉयलेट टॉवेल वगैरे पण देतील. डबल बेड आहे आणि मोठा रूम आहे हा जरा. पर नाईट एक रूम आपल्याला 1,500ला पडला आहे. तर आपण विचार करतो इथे 2 नाईट थांबायचं मनालीमध्ये, कारण की लेहमध्ये एवढं फिरलो आहे आम्ही की बॉडीला अजिबात रेस्ट दिला नाही आहे. त्यामुळे एक दिवस थोडा आम्ही रिलॅक्स डे घेतो आहे. तर हा यांचा रिसेप्शन एरिया आहे आणि वरती यांचं रेस्टॉरंट पण आहे सेम फ्लोअरला, फर्स्ट फ्लोअरला. इकडे जेवायला आलो आहे. लाईव्ह म्युझिक आहे. डुप्लिकेट सॉफ्टी खाते ते ऐसे नहीं सुधरेंगे. टिप्स अशा देईन की जर तुम्ही लडाखचा प्लॅन करणार असाल, बाय रोड करणार असाल, बाईकने येण्याचा विचार करणार असाल, किंवा कसंही मनालीवरून तुम्ही यायचा विचार करत असाल, बाय रोडचा बोलतो मी, तर रोडचं कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे खूप ठिकाणी. रोड खूप खराब आहेत, ऑफ रोड आहेत. मनालीवरून जातानाचा रोड तर खूपच जास्त खराब आहे, मध्ये मध्येच चांगला आहे. त्यामुळे येताना विचार करा, कारण की इथून मनालीपासून लेह 450 किलोमीटर आहे. आता नशीब अटल टनलमुळे तुमचे 40 ते 45 किलोमीटर कमी होतात बरोबर लेहला जायला. एक 3-4 वर्षानंतर पूर्ण हे सगळे रोड बनवून तयार होतील. रोड मोठे होत आहेत, त्यामुळे आता पहिल्यासारखं आता पासिंगसाठी थांबायची गरज नाही लागणार आहे. किंवा लँडस्लायडिंग जेव्हा होते तेव्हा वरतून 10 गाड्या खालून 10 गाड्या सोडतात, ते आता फ्युचरमध्ये नाही होणार आहे, कारण की रोड बराचसा मोठा होतो आहे आणि बरंचसं चांगलं काम चालू आहे. तर तुम्ही त्यासाठी वेट करून नंतर 3-4 वर्षानंतर तुम्ही प्लॅन करू शकता. पाहिजे मी तर बोलतो तेव्हा तुम्ही पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता. असं आता रोड एवढे चांगले होत चाललेत. काल रात्री जेव्हा आपण 8 वाजता आलो ना, तेव्हा इथे उतरलो. हे HRTCचा हा बस स्टॉप आहे. हे समोर हॉटेल या काय ना, तिकडे आपण स्टे घेतला आहे. तर उद्या कसोलला जायला आपल्या इकडूनच बसेस आहेत, तर इथून आपण जाणार आहोत. तर आता चौकशी केली तर सकाळी 6 वाजल्यापासून बसेस चालू होणार आहेत. आपल्यावर डिपेंड आहे कधी जायची. आणि हा फुल मॉल रोड, आणि इथे तुम्ही कुठे पण स्टे घेऊ शकता. 1000 रुपये वगैरे पण स्टे आहेत, आणि महाग पाहिजे असेल महाग पण घेऊ शकता. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. वाजलेत 1. दुपारी ब्लॉग करायला घेतलं आहे, कारण की काल जाम थकलो होतो. मस्त झोप झाली आहे आणि दुपारी उठलो आहे आता. तर आता आपण आहोत मनालीला, जसं की काल सांगितलं. आज तारीख आहे 4 जुलै 2023. आजचा दिवस आपण मनालीमध्ये स्पेंड करणार आहोत. एक लेजर डे, रिलॅक्स डे, शॉपिंग आणि 1-2 पॉईंट फिरलो तर फिरू.
थोडं आता काहीतरी खाऊया कारण की नाश्ता तर केला नाही. और ये है रबडी जलेबी, टिक्की चाट, समोसा चाट. हे सगळं लेहमध्ये अजिबात नव्हतं, त्यामुळे आता जेवढे सुकले होते सगळेजण तेवढे आता परत डबल होते. फक्त आता व्हरायटी बघा. भल्ला चाट, दिल्ली पापडी याला बोलतात. पराठा, लस्सी. आता जिकडे आपण खाल्लं त्याचे चाट आयटम चांगले होते, पण बाकीचे सगळे आयटम फेल होते. फेल. आणि बिल पण 1600 झालं आपलं. आता आपण आलो आहोत हडिंबा टेम्पलला, जे आपल्या स्टेपासून 1.5 किलोमीटर आहे. तर आम्ही चालतच आलो. तर हे हडिंबा टेम्पलचा चालत जायचा रूट, आणि कार तिथून पुढून येतात, जे आय थिंक वरपर्यंत घेऊन जातात, रिक्षा आणि कार. 1.5-2 किलोमीटर चाललो, आणि आता या पायऱ्या चालू झाल्यात वरती चढायला, आणि उंच उंच झाडं. हा मनालीचा गाईड मॅप आहे. आणि समोर इथे रिक्षा तुम्हाला सोडतात, पण आय थिंक रिक्षानेच या. आम्ही चालत आलो आहे. थोडा वेळ जातो, अर्धा तास गेला आम्हाला, कारण की वरती पायऱ्या पण चढायच्या आहेत. त्याला 15 मिनटं जातात. हे या एवढे केस आहेत. केवढे मोठे जाणे. शिंग बघा. तुम्ही माझ्या मागे बघताय ते हडिंबा माता टेम्पल आहे. तर आपण जे आलो आहोत ते हिमाचल प्रदेशच्या स्टेटमध्ये आलो आहोत, कुलूच्या डिस्ट्रिक्टमध्ये. मनाली हे त्याचं टाऊन आहे. हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटलं जातं, कारण की इथे अशा प्रकारचे खूप सारे हिस्टॉरिकल मंदिर वगैरे आहेत, त्यामुळे त्याला देवभूमी असं म्हटलं जातं. ह्या मंदिराजवळ तुम्ही हे जवान हे दिवाणीचं शूट पण पाहिलं असेल, ते ह्या मंदिराजवळच झालं होतं. तर समीर आणि अंकिताने ड्रेस घातले तिकडे फोटो काढायला. पोजेस देऊन फोटो काढू शकता तुम्ही इकडे. कपल ड्रेसचे 100 रुपये, पर हेड 50 रुपये. फोटोग्राफी फोटो काढायचे 30 रुपये वेगळे, आणि मेहंदीसोबत फोटो काढायचे 20 रुपये वेगळे. मुझ पर देंगे एक गति पोज सर, आपको सिंगल वन गति पोज बस. एक नंबर. काय खरं नाही. तर शिमलामध्ये हे द मराठा म्हणून शॉप आहे, आपल्याच ओळखीमधलं एकच आहे. तर तिथे शॉपिंगला आलो आहे. यांच्याकडे भरपूर काय काय. 15 वर्ष झाली शॉपला. तुमचं नाव काय? अजित शिंदे. अजित सांगली कोल्हापूर. सांगली कोल्हापूर. तर इथे तुम्हाला काय बाय करायचं असेल तर नक्की इकडे या. हे मागच्या बाजूला आहे ना हडिंबा? ओके. ग्रीन फॉरेस्ट कॅफेच्या बाजूला आहे. हे यांचं कार्ड आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे. तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये सर्व मिळून जाईल. यांनी सांगलीवरून येऊन इथे स्वतःचं शॉप चालू केलं आहे रिजनेबल रेटमध्ये. उगाच म्हणून सांगत नाही आहे मी. कोणी असाल, कोणाला यायचं असेल, आमचं नाव सांगा, ते नक्की तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये देतील सर्व. प्रत्येकाने शॉपिंग केलेली आहे सगळ्यांकडे पिशव्या. आणि हे पेंटिंग करतात. जर तुम्हाला असं काय लिहून पाहिजे असेल त्याच्यावर, हे हँडमेड पेंटिंग्स आहेत. क्या प्राइस है इसका भैया? 350 भाई. 350 ना. भरपूर सारे फ्रीज मॅग्नेट आहेत इकडे. थोरात फॅमिली कसं वाटलं? छान वाटतंय. तर हे मॉल रोडच्या समोरच लोकल हँडीक्राफ्ट मार्केट आहे, रामबाग मनाली. तर इथे बघूया, थोडी शॉपिंग काय करता आली, अजून चांगलं काय मिळालं तर घेऊया इथे. हाताने केवढे स्पीडमध्ये करतात बघा ते. तो ज़्यादा स्पीड से करो, इतना प्रैक्टिस हो. क्या बना रहे हो? कानपट्टी. कानपट्टी.
हाँ कानपट्टी बना रहे कानपट्टी ते हँडीक्राफ्ट मार्केटमध्ये हाताने ते वूलचं बनवतात ते सगळं. आम्हाला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रुट्स घेते. बदाम आहे आणि हे अक्रोड आहेत. रोस्टी हे रोस्ट टी आहे. हे असंच टाकायचं आणि उकळवायचे. ये ऍपल का है ना ड्राइड एप्पल आणि हे कावाचं पॅकेट. हे कावा आहे. बादाम है ना लोकल है 800 हे हॅझलनेट आहेत. 800 रुपयाला. किती घ्यायचे? 200 ग्राम आहे ना हे. 200 ग्राम. जमा करतात ना थंडीसाठी. दुपारी 1 वाजता बाहेर पडलो आहे आम्ही. फक्त हडिंबा टेम्पल गेलं आहे आणि वाजलेत आता 10. आम्ही एवढं फिरतो आहे. पूर्ण दिवस पूर्ण मार्केटमध्येच काढलं आहे. पण मजा आली. याच्यामध्ये पण वेगळी मजा आहे. समीरने पावभाजी मागवली आहे आणि भाजी आणि पाव केवढे आहेत बघा. समीर हात दाखव दिला केवढा. पावभाजीचा अपमान झालाय तो. पाव केवढे आणि भाजी. हा पनीर टिक्का मागवला आहे आपण स्टार्टरमध्ये. स्वप्नालीने ही पंजाबी थाली मागवली इकडे. तर मित्रांनो मी हा मनालीचा ब्लॉग इथेच संपवतो. काल रात्री येऊन आज रात्रीपर्यंत एक्सप्लोअर करायचं होतं मनाली. एक्सप्लोअर केलं आहे आणि उद्या आपण इथून पुढे जाणार आहोत कसोलला. तर 1 डे मनालीमध्ये आम्ही असा स्पेंड केलं. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ट्रॅक्स आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तो मेन प्लॅन शेवटचा तो आपला कसोलचा प्लॅन कसा होतो आहे बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये.